गुड मॉर्निंग. आवाज येतोय? ठीक आहे. कालच्या क्लासला आपण काय पाहिलंय? हॅपी दिवाळी सर्वांना. कालच्या क्लासला आपण काय पाहिलंय सांगा? आवाज येतोय ना? पोएम कम्प्लीट झाली. ठीक आहे. आपण मग पुढचं घेऊया. पोएम वरचे स्वाध्याय. पोएम वरचे स्वाध्याय पण घेतलेले. झालेले सगळे झालेले. आपण 7वा आता पाठ घेणार आहोत. आजारी पडण्याचा प्रयोग. आजारी पडण्याचा प्रयोग. ठीक आहे. पेज नंबर काढा 21. 21. 21. आजारी पडण्याचा प्रयोग. लेखक आहे द मा मिरासदार. ठीक आहे. ठीक आहे. आजारी पडण्याचा प्रयोग. लेखक आहे द मा मिरासदार. सर्वांनी अभ्यास करायचा आहे. होमवर्क जास्त नव्हता. पाठीमागे तुमचे जे झालेले आहेत तेच होते ना होमवर्क. त्यामुळे सर्वांनी कंप्लीट करून पाठवायचे. विश्वजित. हर्षवर्धनचा आलेला आहे. समर्थ. ओके. ओमकारचा, आर्यन आणि आयुषचा आलेला नाहीये अजिबात. आर्यन आणि आयुष. ठीक आहे. आजारी पडण्याचा प्रयोग. पहा, आपण सुद्धा बऱ्याच वेळा आजारी पडतो. त्याच्यामध्ये कधी आपल्याला सर्दी येते, कधी खोकला येतो, कधी ताप येतो. पडता का तुम्ही आजारी? हो. आर्यन, आवाज येतोय? आर्यन, तुझा अजिबात होमवर्क आला नाहीये. वर्षातून एकदाच पडतो समर्थ. ठरवून तर नाही ना पडत? नाही. इथं मी असं का म्हणते, कारण आजारी पडण्याचा प्रयोग याच्यातला जो मुलगा जो आपल्याला सांगतोय त्याच्या स्वतःविषयी, तर तो मुद्दाम ठरवून आजारी पडतो. कारण त्याला वाटतं असं की आजारी पडल्यानंतर खूप काही खायला मिळेल, छान छान औषधं प्यायला मिळतील, असं त्याचं थोडंसं आहे. मोसंबी, सफरचंद, संत्री, खडीसाखर वगैरे मिळेल. तर याच्यासाठी तो मुलगा आजारी पडण्याचं नाटक करतो. ठीक आहे. तर आजारी पडण्याचा प्रयोग. पहा, पाठाचं जे शीर्षक आहे त्याच्यामध्येच ते दिलेलं आहे की आजारी पडण्याचा प्रयोग तो करतो आणि त्याच्यामध्ये सफल होतो का, तर हे सर्व या पाठामध्ये सांगितलेलं आहे. लेखक आहे द मा मिरासदार. लेखक आहे द मा मिरासदार. ठीक आहे. शिरा खायला मिळतो म्हणून का समर्थ? बर. तर यांचा जन्म आहे लेसन मध्ये आहे. ओके ओके ठीक आहे. यांचा जन्म आहे शिरा, गोड शिरा वगैरे दिलेला आहे लेसन मध्ये. 1927.
यांचा जन्म आहे 1927. प्रसिद्ध लेखक, कथा कथनकार, लिहा तुम्ही. मा मिरासदार, जन्म 1900. लो येतोय, बाकीच्या येतोय काय आवाज? थांबा 1 मिनिट, रेंज आहे तरी फुल, तरी मी व्हिडिओ नाही ऑन केला. आता येतोय? ओके. हा, तर टाईप करा मा मिरासदार 1927. मा मिरासदार 1927. हा, मा मिरासदार 1927. हा त्यांचा जन्म आहे. आता आजारी पडण्याचा प्रयोग, याच्यामध्ये लेखकांनी पहा कसं वर्णन केलेलं आहे की लहान मुलांची एक मानसिकता असते. पहा, आवाज येत नाहीये? लहान मुलांची एक मानसिकता असते की त्यांना काय वाटत असतं की आपण आजारी पडल्यानंतर काय होईल. येतोय का रे आवाज? विश्वजितला आवाज येतोय, बाकीचे आवाज येतोय म्हणताय. लो येतोय का? थांबा 1 मिनिट. आता येतोय? हम्म, ठीक आहे. प्रसिद्ध लेखक आहेत, कथा कथनकार, गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूक. पहा, पेज नंबर 21 वरती दिलेले आहे लेखकांची माहिती. वरती गुदगुल्या, जावई बापूंच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी इत्यादी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. हा, आपल्याला खायला मिळेल म्हणून मुलांना आजारी पडायचे आहे, हेच इथं दाखवलेलं आहे. पहा, नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद, अंगत पंगत बेंडबाजा हे विनोदी निबंध प्रसिद्ध. आता पूर्ण पाठामध्ये काय दिलेलं आहे पहा, की मुलाचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केलेले आहे. ठीक आहे. आता पहा की तो मुलगा कशा प्रकारे आजारी पडायचं नाटक करतो आणि त्याचं नाटक हे डॉक्टर कशा प्रकारे ओळखतात शेवटी. तर हे सर्व या पाठात सांगितलेलं आहे आणि ते अतिशय विनोदी पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पाठ पाहूया. आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो, ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. पहा, दुखणे करी म्हणजे आजारी माणूस. दुखणे करी म्हणजे आजारी, आजारी माणूस. ठीक आहे. तर ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. लाज साठी आणखी एक शब्द आहे, शरम. लाज म्हणजे शरम. आवाज येतोय ना सर्वांना व्यवस्थित? ठीक आहे. तर आपण कधीच आजारी नाही, कधीच आजारी पडलो नाही, तर या गोष्टीची त्यांना लाज वाटलेली आहे. छे छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. पहा, त्या मुलाचे काय विचार आहेत पहा, की एखाद दुसऱ्या वेळी म्हणजे एखाद तरी वेळी आपण आजारी पडायला पाहिजे होतं. टायफॉइड, टायफॉइड माहितीये? टायफॉइड होतो, त्याच्यामध्ये खूप ताप येतो. माहितीये टायफॉइड बद्दल? टायफॉइड माहितीये?
त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ताप येतो. दुसरं आणखी काय सांगितलंय? क्षय. क्षय माहितीये? हं. न्यूमोनिया. तर असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला. आता ही मोठमोठी दुखणी आहेत पहा, याच्यामध्ये माणसाला फार त्रास होतो. हे आजार झाल्यानंतर टायफॉइड, क्षय, निमोनिया. तर ही मोठी दुखणी आहेत, तर ती राहू द्या बाजूला. हा मुलगा म्हणतो, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. पहा तो काय म्हणतोय, मोठी दुखणी नाही म्हणजे टायफॉइड, क्षय, निमोनिया नाही झाला तरी चालेल, पण निदान थंडी, ताप, खोकला आणि पडसे यापैकी काहीतरी मला व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे. आवाज येतोय ना रे? आवाज येतोय का सर्वांना? समर्थ? आवाज येतोय? हा हा, येस मॅम. अरे अरे. ठीक आहे, ठीक आहे. हा, पडसे म्हणजे सर्दी. पडसे म्हणजे सर्दी. पहा, हा असा प्रश्न येतो बरं का, पडसेसाठी त्याच्या अर्थाचा असणारा शब्द पाठातून शोधा. तर तुम्हाला हा शब्द लिहायचा आहे, सर्दी. ओके. तर हा मुलगा काय म्हणतोय, मला असे मोठे मोठे आजार नाही झाले तरी चालतील. मोठे आजार कोणते सांगितलेले आहेत पहा इथे. मोठे आजार कोणते सांगितलेत? क्षय सांगितला आहे. आणखी 3 सांगितलेले आहेत. हा, टायफॉइड सांगितलेला आहे. आणि तिसरा? न्यूमोनिया. ओके. तर हे सांगितलेले. बरं, हे नाहीच झाले तरी चालतील, पण कुठले आजार तरी व्हायला पाहिजेत असं हा मुलगा म्हणतो. कोणकोणते झाले पाहिजेत? ताप म्हणजे थंडी, ताप, खोकला आणि पडसे. ओके. तर एवढे हे तरी माझ्या, हा, हे तरी पाहिजे होते. हा, टायफॉइड. टायफॉइड विषयी लिहिलेलं आहे. इथं माहिती टाकलेली आहे विश्वजितने की टायफॉइड काय असतो. टायफॉइड fever is an infection that spreads through contaminated food and water. Vaccines are recommended in areas where typhoid fever is common. तर याच्यासाठी व्हॅक्सिन आहे बरं का. ठीक आहे. पार्टली प्रिव्हेंटेड बाय व्हॅक्सिन, ट्रीटेबल बाय मेडिकल प्रोफेशनल. तर याच्यासाठी व्हॅक्सिन आहे. आपल्याला टायफॉइड झाल्यानंतर पटकन ट्रीटमेंट मिळत असते, उपचार होत असतो. पण पहा, सध्या कोरोनाचं आपण पाहतोय, याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट आहे का? म्हणजे अजून लस आलेली नाही. ठीक आहे. छान विश्वजित. काय म्हणतोय? वॅक्सिन फॉर टायफॉइड. हा हा. बरं बरं, ठीक आहे. आता आपण पुढे पाहूयात. तर हे तरी व्हायला पाहिजे होतं, थंडी, ताप, खोकला आणि सर्दी. निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही. आपण स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये. पहा, तो मुलगा काय म्हणतो. हा, आहे आहे. ही बातमी सारखी आहे, करोना चालू झाल्यापासून आहे. ठीक आहे. तर काय म्हणतायत हे. हा मुलगा काय म्हणतोय की आपली निदान पोटदुखी किंवा डोकेदुखी यातली एखादी तरी आपल्याला म्हणजे आजार व्हावा आणि स्वतःच्या मालकीची एकतरी औषधाची बाटली असावी. एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय?
म्हणजे साधं एकही इंजेक्शन मला आतापर्यंत दिलं नाही. तर यासाठी मला निदान पोटदुखी डोकेदुखी तरी व्हायला पाहिजे होती, किंवा थंडी ताप खोकला पडसे तरी, पडसे म्हणजे सर्दी तरी व्हायला पाहिजे होती, असं हा मुलगा या ठिकाणी म्हणतोय. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. हा, निदान पोटदुखी तरी पाहिजे, निदान डोकेदुखी तरी पाहिजे, थंडी ताप तरी पाहिजे, खोकला तरी पाहिजे, पडसे तरी पाहिजेत, अशा प्रकारे तो या ठिकाणी म्हणत आहे. ओके. आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. पहा, त्याच्या घरातल्या लोकांविषयी इथं सांगितलेला आहे. हा प्रश्न येतो बरं का, घरातल्या लोकांविषयी, त्यांचे जे आजार आहेत, काय व्हायचं, कोण आजारी पडायचं, तर ते की आई नेहमी खोकायची. आईला काय होता? खोकला. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे, पडसे म्हणजे सर्दी, बाबांना सर्दी यायची. अन दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे, म्हणजे दादाला अंगदुखी. ठीक आहे. आईला खोकला, बाबांना पडसे, दादाला अंगदुखी. कधी कधी ताईचे हात दुखायचे, ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. मग सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. पहा, तर यांची औषधं, यांना फळं मिळायची. काय काय मिळायचं पहा, सांगितलेलं आहे इथं. संत्री. आता हे सगळे आजारी पडल्यानंतर यांना काय काय मिळायचं? मोसंबी. पहा, आपण सुद्धा संत्री, मोसंबी हे कसं अशक्तपणा आल्यानंतर हे खाणं चांगलं असतं, आपण सुद्धा खातो. आजारी पडल्यानंतर संत्री, मोसंबी, सफरचंद खात असतो. सफरचंद, संत्री, मोसंबी, सफरचंद. तर ठीक आहे, बेदाणे, खडीसाखर, पेढे आणि गोड औषध. खडीसाखर, बेदाणे, पेढे आणि गोड औषध. ठीक आहे. तर एवढं सर्व यांना मिळायचं. कधी? आजारी पडल्यानंतर. मग हा मुलगा आजारी पडला नाहीये आणि याचंच त्या मुलाला दुःख आहे. ठीक आहे. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. पहा, शिरा सुद्धा म्हणजे तूप वगैरे घालून, बदाम घालून, अशा प्रकारे हा शिरा थकवा किंवा अशक्तपणा घालवत असतो. तर असं 4 दिवस आजारी पडल्यानंतर सर्वांसाठी, जे आजारी आहेत त्यांच्यासाठी शिरा सुद्धा केला जायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. तर हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर आपणच का आजारी नाही? कारण आपल्याला आता काही मिळत नाही, म्हणजे फळं मिळत नाहीयेत खायला, गोड औषध मिळत नाहीये. तर या गोष्टीचं त्यांना दुःख व्हायचं. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत, ते औषध या नावाखाली मोडत असत. म्हणजे जे पदार्थ ते खात आहेत, म्हणजे समजा शिरा खात असतील, तर शिरा हे एक आजारपणावरच औषध मानलं जायचं. किंवा बेदाणा, पेढे, खडीसाखर, संत्री, मोसंबी, सफरचंद हे पण आजारपणावरच औषध मानलं जायचं. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असणे. सक्त मनाई असणे, कडक निर्बंध असणे. सक्त म्हणजे कडक, कडक. मनाई म्हणजे निर्बंध. कडक निर्बंध असणे. सक्त मनाई असणे म्हणजे कडक निर्बंध असणे. म्हणजे त्यांना लेखक त्या मुलाला त्या हात लावता येत नव्हता, म्हणजे ते घेता येत नव्हतं. काय? तर हे जे पदार्थ होते, समजा संत्रे असतील, गोड पेढे असतील, औषधं असतील, सफरचंद असतील, शिरा असेल, तर याला हात लावायची सुद्धा यांना मनाई होती.
या मुलाला मनाई होती. किंवा औषधांना सुद्धा हा मुलगा हात लावू शकत नव्हता. कुठे रे? हा हा, पुढे आहे. सांगते मी तुम्हाला हळूहळू जसं येईल तसं. अ, तर ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत. ही औषधे आपण सुद्धा बरोबर म्हणजे घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी. हा म्हणजे सर्वांना आनंद वाटला. चेहरा उजळला म्हणजे आनंद उठला. गोपाळच्या शौर्य मधलं का? हा, चेहरा उजळणे, आनंद वाटणे. म्हणजे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. हे काय आनंद होणे, चेहरे उजळणे म्हणजे आनंद होणे. नाही, आनंद होणे. कारण पहा त्या सर्वांचा चेहरा शेवटी उजळला म्हणजे सर्वांना त्या आनंद झाला. चेहरा उजळणे म्हणजे आनंद होणे. ठीक आहे, तेच लिहायचंय हा, चेहरा उजळणे, आनंद होणे. हा, तर या मुलाला असं वाटायचं की आपण सुद्धा त्यांच्या बरोबरीनं औषधं घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे. या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. आता या मुलाला सर्वांचा राग यायला लागलाय कारण सगळे आजारी पडतायत आणि हा मुलगा आजारी पडत नाहीये. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. सहभागी होणे म्हणजे सामील होणे. त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले. सहभागी होणे, सामील होणे. सहभागी होणे म्हणजे सामील होणे. ठीक आहे. हं. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. तर हे घरातले सर्व लोक, कुणाला पडसं व्हायचं, कुणाला खोकला व्हायचा, कुणाचं अंग दुखायचं, कुणाचं डोकं दुखायचं, तर अशा प्रकारे कुणाचे हातपाय दुखायचे. ही सर्व मंडळी इतक्या वेळा आजारी पडायची की आजारपण माझ्या वाटणीला येतच नव्हतं. असं हा मुलगा म्हणतो. ते काही नाही. आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले. आता या मुलानं काय ठरवलं पहा. काय ठरवलं मुलाने? आजारी पडायचे आणि डॉक्टरांकडून औषध घेऊन यायचे. हे या मुलाने ठरवले. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. तर मग हा मुलगा आता डॉक्टरांकडे औषध आणण्यासाठी निघालेला आहे. मग तो नेहमीच्या 3-4 बाटल्या घेतो आणि एक स्वतःची बाटली सुद्धा एक घेतो. दवाखान्यातलं आता वातावरण पुढे सांगितलेलं आहे की दवाखान्यामध्ये कसं त्या ठिकाणी वातावरण होतं. दवाखान्यात खूप गर्दी होती. म्हणजे खूप सारे लोक त्या ठिकाणी होते. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे. कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. पहा, ह्या मुलाला दवाखान्याचं अतिशय कौतुक आहे. तर हा मुलगा म्हणतोय, पहा आपण सुद्धा एखाद्या दवाखान्यात गेलो आणि तिथं खूप सारे पेशंट आपल्या आधी नंबरला असले, बसलेले दिसले, तर आपल्या नंबर येईपर्यंत खूप वेळ लागतो. मग आपल्याला तिथे बसावं लागतं किंवा मग आपण बाहेरून फिरून येतो. तर अशा प्रकारे हा मुलगा, याला दवाखान्याचं कौतुक आहे, दवाखान्यात जायचं आहे. म्हणून हा म्हणतो खूप पेशंट असले, खूप माणसं असली की मला बरं वाटतं. म्हणजे मला दवाखान्यात खूप वेळ बसायला मिळेल. ठीक आहे. शिवाय बसलेल्या माणसांचे चेहऱ्याकडे बघता येते. तेव्हा बसलेल्या माणसांचे चेहरे पाहता येतात. काय छान दिसतात एक एक लोक. तर हे लोक कसे छान छान दिसतात. तर हळूच मी खुर्चीवर बसलो. आता चेहऱ्याकडे बघायचं म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या वेदना जाणून घ्यायच्या की कुणाला काय होतंय, कुणाला काय होतंय, कुणी कसा चेहरा केलाय. तर अशा प्रकारे आणि लोकांकडे टाकामाका बघू लागलो. टाकामाका बघणे म्हणजे न्याहाळणे किंवा लक्ष देऊन एकटक पाहणे. लक्ष देऊन एकटक पाहणे. टकामका बघणे म्हणजे लक्ष देऊन एकटक पाहणे. ओके.
कोरोनामुळे माणसे दवाखान्यात 5 मिनिटांच्या वर बसत नाहीत. हा, आत्ताच आहे हे करोनाचं. पण हे काय ते साधं सर्दी पडसं खोकलावाली पेशंट आहेत. साधं. हम्म. टकामका कहाणी म्हणजे हा लक्ष. हा ठीक आहे, लक्ष देऊन एकटक बघणे. आता हा मुलगा तिथं गेलेला आहे आणि दवाखान्यातलं वातावरण पहा कसं आहे. तो मुलगा त्या ठिकाणी पाहतो, खूप सारी माणसं बसलेली दिसतात आणि तो हळूच खुर्चीवर बसतो. काही लोक कणत होते. कणणे म्हणजे असं थोडस त्या ठिकाणी वेदनेने विवळणे. कणणे म्हणजे वेदनेने विवळणे. आता एखाद्याचं डोकं दुखत असेल, एखाद्याचं पोट दुखत असेल, पहा त्यावेळेस खूप वेदना होत असतात, त्यावेळी तोंडातून वेदनेचा विवळण्याचा आवाज येतो. ठीक आहे. हम्म. कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते, तर कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. बघा बऱ्याच वेळा डॉक्टर इंजेक्शन आणायला सांगतात, विकत आणायला सांगतात. काही वेळा स्वतःकडचं देतात. आपल्या नाही नाही, इंजेक्शन घेऊन बसले होते. म्हणजे डॉक्टरांकडून ते इंजेक्शन त्यांनी दंडावरती घेतलेलं होतं. ठीक आहे. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. मग त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. पहा, हा मुलगा हेवा वाटणे म्हणजे मत्सर वाटणे, म्हणजे त्यांनाच मिळाले इंजेक्शन, मला मिळालं नाही, असा या मुलाला त्यांच्याकडे पाहून हेवा वाटत होता. पहा, बरीच छोटी मुलं जी असतात ती, हा, डॉक्टरांनी दिलेले इंजेक्शन दंडावरती त्यांच्या होतं, म्हणजे दंडावरती त्यांचे इंजेक्शन दिलेलं होतं. ठीक आहे. तर त्या इंजेक्शन दिलेला जो त्या ठिकाणी पिवळा डाग आहे त्याच्याकडे ते पाहत होते. तर आता या, हा, हेवा वाटणे म्हणजे असूया किंवा द्वेष वाटणे, मत्सर वाटणे. मत्सर म्हणजे त्यांनाच मिळालं, मला नाही मिळालं, असं पहा मुलांमध्ये असते, लहान मुलांमध्ये भावना, की एखादं खेळणं असेल आणि ते एखाद्याकडे असेल आणि एखाद्या छोट्या मुलाकडे खेळणंच नसेल ते, तर त्याला थोडस त्या मुलाचा मत्सर किंवा हेवा वाटतो, की त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडं नाही. अशा प्रकारे आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी या माणसांना इंजेक्शन मिळालंय आणि मला नाही, असं या मुलाला वाटतं. म्हणजे थोडक्यात त्या माणसांबद्दल त्याला मत्सर वाटतो, हेवा वाटतो. ठीक आहे. जसं मी तुम्हाला लहान मुलाचं उदाहरण दिलं, की एखाद्या मुलाकडे खेळणं नाही आणि दुसऱ्याकडे आहे म्हणून त्याला त्या मुलाबद्दल हेवा मत्सर वाटतो. ठीक आहे. अं, त्यांचा मला हेवा वाटू लागला. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली. आता सगळे लोक निघून, हा, जेलसी. ओके, बरोबर. विश्वजित बरोबर. तुम्हाला इंग्लिश जास्त पटकन लक्षात येतं मराठीपेक्षा. हा, बरोबर. डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि म्हणालो, आता हा मुलगा काय आहे, की त्यानं औषधाची बाटली तो खिशामध्ये घेऊन आला होता. मग सगळे पेशंट गेल्यानंतर हा मुलगा डॉक्टरांकडे औषधाची बाटली, रिकामी बाटली सरकवतो. डॉक्टर, मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. आणि डॉक्टरांना काय म्हणतो, मला बरं वाटत नाहीये, मला औषध पाहिजे. हवे असणे म्हणजे पाहिजे असणे. हा, हेवा कळलं ना विश्वजित. हा, विश्वजितला कळलेलं आहे, समर्थ कळलंय, बाकीच्यांना कळलंय. हेवा म्हणजे मत्सर. थोडक्यात एखाद्या व्यक्तीकडे ती वस्तू आहे आणि आपल्याकडे नाही, तर ही गोष्ट आपल्याला जेव्हा जाणवते त्यावेळेस आपण त्या मत्सराने पाहतो, असं या ठिकाणी या मुलाबद्दल सांगितलेलं आहे. हा. तर डॉक्टर म्हणतात असं, मग ये इकडे, बघू, तपासू. तर डॉक्टर या मुलाला तपासायला लागले. असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. तपासू म्हणजे चेक करू, हा, चेक करणे, तपासणे. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना, गुलगुलीत म्हणजे मऊ, गुलगुलीत म्हणजे मऊ, अशी काही मजा वाटली म्हणता. इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते. तर ह्या मुलाला खूप मजा वाटते आता. या मऊ गादीवर झोपायला मिळालेलं आहे, दवाखान्यातल्या खाटेवर झोपायला मिळालेलं आहे.
तर हा म्हणतो की आतापर्यंत कधीही मला इथं खाटेवरती झोपायला मिळालेलं नव्हतं दवाखान्यातल्या, पण आता मिळालेलं आहे. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील, नाही कुणी म्हणावे. मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. आहा हा. तर अशा प्रकारे या मुलाला खूप आनंद झालाय. तर हा मुलगा काय म्हणतोय, आता डॉक्टर काय करतील पहा, की आपल्या छाती पहा, हे असं या ठिकाणी डॉक्टर दाखवलेले आहेत पहा. आणि त्यांच्या कानामध्ये ते काय म्हणतात रे, स्टेथोस्कोप असं काहीतरी म्हणतात ना समर्थ, विश्वजित, हर्षवर्धन, हा हा स्टेथोस, हा स्कोप, हा हेच म्हणतात. तर ते लावलेलं आहे त्यांनी. आणि हा मुलगा काय म्हणतोय, की आता माझ्या छातीवरती पोटाला असं माझ्या तपासतील आणि औषध देतील, इंजेक्शन देतील. हा. तर या मुलाला खूप आनंद झालेला आहे आता. आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण, म्हणजे आपल्याला सुद्धा बाकीच्यांसारखी, ताई दादांसारखी, बाबासारखी, आईसारखी स्वतःची स्वतंत्र अशी औषधाची बाटली. हा. हार्टबीट चेक करतात यानं. ठीक आहे, बरोबर. तर अशी स्वतःची स्वतंत्र अशी औषधाची बाटली मिळेल, म्हणून हा मुलगा खूप त्या ठिकाणी खुश झालेला आहे पहा. आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. एवढ्यात डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले. आता हा मुलगा आनंदात या ठिकाणी लोळत आहे, त्याच वेळी डॉक्टर तपासायला येतात. गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. धन्य धन्य वाटणे म्हणजे काहीतरी खूप नशीबवान आहे असं वाटणे, कृतार्थ वाटणे. धन्य धन्य वाटणे, कृतार्थ वाटणे. कृतार्थ वाटणे म्हणजे इथं टू फील लकी, म्हणजे आपण खूप नशीबवान आहे असं वाटणे. हा, टू फील लकी और ब्लेस्ड. ओके. तर आपण खूप नशीबवान आहोत असं वाटायला लागलं. अ, त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली, असं थोडस टिचकी मारली. हा. तर तेव्हा तर मला खूप हसायलाच आले. मग मी डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. आईला आणि दादाला खूप झालेत आतापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी. पहा, काही मुलं आपण पाहिली तर छोटी मुलं जे असतात ते शक्यतो काय म्हणतात बघा डॉक्टरांना, इंजेक्शन द्या म्हणतात का नको म्हणतात. हा, समर्थला आवडतं वाटतं इंजेक्शन घ्यायला. हा. आणि मी घेतो आनंदाने, समर्थ म्हणतोय. बरं बरं ठीक आहे. बाकीच्यांना आवडतात का इंजेक्शन? आवडते, पण औषध आवडत नाही विश्वजितला. अरे वा. ओमकारला पण आवडते. बरं बरं, तुम्ही पण मग त्या मुलाबरोबरचेच दिसताय चांगले. होय रे. पण शक्यतो बरीचशी लहान मुलं, आता तुम्ही मोठे झाला, ठीक आहे, तुम्ही 7वीला आहे म्हणजे थोडे मोठे झाला. पण जे बघा 4-5 वर्षाची जी मुलं असतात पहा, हॉस्पिटल दिसलं, त्यातले डॉक्टर दिसले, डॉक्टर चेक करायला लागले, ते रडायला सुरुवात करतात. मग त्यांना ते इंजेक्शन नको वाटतं. खरं तर त्यांना इंजेक्शन आणि औषध पण बऱ्याच मुलांना नको वाटतं. पण प्रत्येकाची एक आवड असते. काही मुलं पटकन असं औषध पितात आणि काही मुलं खूप म्हणजे त्रास देतात औषध पिताना, गोळ्या खाताना. तर अशा प्रकारे या मुलाचं काय आहे, की त्याला वाटतंय की कधी एकदा औषध देतायत, कधी एकदा इंजेक्शन देतायत. मग तो डॉक्टरांना त्या ठिकाणी विनंतीच करतो, डॉक्टर मला इंजेक्शन द्या, कारण आतापर्यंत ताईला आणि दादाला खूप इंजेक्शन झालेले आहेत, मला आता एक तरी पाहिजेच. डॉक्टर म्हणाले, हो का. मग क्षणात मनात एक धाडसी विचार म्हणजे धोकादायक विचार चमकून गेला. हा, गोळ्या घेतल्या की उलटी होते विश्वजित. बरोबर. होते होते, बऱ्याच जणांना होते. मग मी अगदी खासगी आवाजात म्हणजे हळू, खासगी म्हणजे हळू आवाजात हळू आवाजात विचारले. काय विचारले? तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? हा हा, समर्थ, मला माहिती आहे. हा, त्यामुळे तुला एवढी जास्त भीती वाटत नाहीये, कारण तू रोज पाहतोय घरी. बरोबर.
कारण हा मम्मी पप्पांना दररोज पाहतो तू म्हणजे ते इंजेक्शन देताना, गोळ्या देताना, औषध देताना. त्यामुळे तुला आता जास्त भीती वाटत नाही. ठीक आहे. तर आता हा मुलगा काय विचारतोय पहा, की तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? त्यानं आधी काय विनंती केली पहा, की डॉक्टरांना आधी औषध देण्याची विनंती केली, परत इंजेक्शन देण्याची विनंती केली. आता काय विचारतोय पहा, डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करता येतं का? पहा या मुलाला काहीही झाले नाही आणि आता हा मुलगा काय करून घ्यायला निघालाय? ऑपरेशन. तर डॉक्टर थांबून म्हणाले, का रे बाबा? तर हा मुलगा काय उत्तर देतो? हा एक शस्त्रक्रिया, ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. ठीक आहे. डॉक्टर काय म्हणतात? नाही नाही, डॉक्टर म्हणतात का रे बाबा? या मुलाला विचारतात, की का रे बाबा असं का विचारतोयस? तर हा मुलगा काय म्हणतो? नाही, करायचं असलं तर ते सुद्धा करा. माझं ऑपरेशन करायचं असेल तर ते सुद्धा करा. असं हा मुलगा डॉक्टरांना म्हणतो. मी काही घाबरत नाही. डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. होय म्हणाले तर फारच चांगले झाले. ऑपरेशन केलेस त्यांनी तर मग काय विचारता? तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. पहा ह्या मुलगा असा छोटा आहे, त्यामुळे त्याचे एक वेगळं भावविश्व आहे. त्याचं एक वेगळ्या फिलिंग्स आहेत, म्हणजे त्याचं एक वेगळंच त्याचं भावविश्व आहे, की तो काय म्हणतो, की माझं जर ऑपरेशन केलं तर फार बरं होईल. मग मी पळत पळत घरी जाईन, घरी जाऊन ऑपरेशन दाखवील. तर अशा प्रकारे तो म्हणतो. ऍक्च्युली ऑपरेशन केल्यानंतर लगेच पळत पळत घरी जायला परवानगी असते का रे? नसते. पण हे हा एक मुलगा म्हणजे छोटा आहे तो आणि त्याचं विचार ही तसेच आहेत. म्हणजे त्याला असं फारसं जास्त कळत नाही. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, "बरं आहे. आता असं कर, तू उतर खाली." आता जरा हा फारच बोललेला आहे. डॉक्टरांनी ह्याला पूर्णपणे ओळखलेलं आहे, की याला काहीही होत नाही. मग डॉक्टर काय म्हणतात, "असं कर, आता खाली उतर." मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. आता नाखुशीने म्हणजे नाराजीने, नाखुश म्हणजे नाराज. नाराज, नाखुश म्हणजे नाराज. नाखुशीने, नाराजीने. ठीक आहे? हां, समर्थ हां, बरोबर. तर ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला ॲडमिट करून घेतात. तिथंच आपल्याला राहावं लागतं. थोडंसं ते टाके वगैरे व्यवस्थित होईपर्यंत. हं. पण हा मुलाचं म्हणजे हा म्हणतोय, की मी पळत-पळत घरी जाईन. आता डॉक्टरांनी पूर्णपणे ओळखलेलं आहे, की हा मुलगा खोटं बोलतोय. मग डॉक्टर काय म्हणतात, की खाली उतर. हे बघ, आता डॉक्टर त्याला काय म्हणतात पहा, "हे बघ, तुला काही झालं नाही. समजलं ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी. म्हणजे एकदम व्यवस्थित तब्येत आहे तुझी. तेव्हा औषध काही नाही. पळ, जा घरी." हां. तर सगळं हे लागतं. ऑपरेशन केल्यानंतर ड्रेसिंगला यावं लागतं. थोडे दिवस दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. परंतु या मुलाने जे बोललेलं आहे ते डॉक्टरांना लगेच समजलेलं आहे, की हा खोटं बोलतोय. त्यांनी चेक केल्यानंतर सुद्धा समजलेलं आहे, की याचं काहीही दुखत नाही किंवा हा आजारी नाही. मग डॉक्टर त्याला काय म्हणतात, "तुझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. तेव्हा औषध-बिवषध काही मिळणार नाही. पळ, जा घरी." असं डॉक्टर त्याला म्हणतात. तर डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. तर डॉक्टरांनी हे जे म्हटलेलं आहे, आता हे ऐकून तो नाराज झालेला आहे, निराश झालेला आहे. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, "असं काय हो? द्या ना मला एखादं औषध." तर अशा प्रकारे हा मुलगा रडकुंडीला आला आणि डॉक्टरांना म्हणत होता, की "असं काय करता हो? मला एखादं औषध द्या ना." ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पाठ आपला शिकवून झालेला आहे. पाठीमागे सुद्धा आपली 1-2 वेळा झालेला आहे हे. व्हिडिओ वगैरे टाकले होते. पण आता व्यवस्थित शिकून पण झालेलं आहे. याच्यामध्ये काही डाउट्स वगैरे आहेत तुम्हाला? हां. नो डाउट्स. ओके. तर इथपर्यंत आपल्याला आहे बघा सिलेबस. हां. का रे हर्षवर्धन? नाराज वगैरे ते लिहिलेलं दिसतंय का स्क्रीनवरती? नाही दिसत? समर्थ स्क्रीन नाही दिसत आहे? विश्वजित म्हणतोय क्लिअर दिसते. हां, हॅपी दिवाळी सर्वांना. व्यवस्थित लाडू खा. छान फटाक्यांची जास्त रिस्क घेऊ नका. घरीच आपलं सर्वांसोबत नवीन कपडे,
फराळ वगैरे खाऊन छान व्यवस्थित साजरी करा दिवाळी. करोनापासून लांब राहा. अभ्यास करा, परीक्षा आहे. आणि हेल्दी राहा, महत्वाचं हेल्दी राहा. ठीक आहे. ओके, हॅप्पी दिवाळी. हां, बाय.